राज्यनाट्य स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला। कोल्हापूर केंद्रावर सादर झालेल्या वसुभूमी या नाटकाला पहिला क्रमांक मिळाला, तर चंदगडच्या साई नाट्यधारा मंडळाच्या हायब्रिड नाटकाला दुसरा आणि इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेच्या मी कुमार या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला। या तीनही नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे। 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा कोल्हापुरात नुकतीच पार पडली। 10 नोव्हेंबरपासून 12 डिसेंबरपर्यंत झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर फिनिक्स क्रिएशन्स संस्थेनं सादर केलेल्या वसुभूमी नाटकाला पहिला क्रमांक मिळाला। याच नाटकासाठी संजय मोहिते यांना दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक जाहीर झालं, तर वसुभूमी नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी ऋषिकेश देशमाने यांना आणि वेशभूषेसाठी डॉक्टर राजश्री खटावकर यांना पहिला क्रमांक मिळाला आहे। राज्यनाट्य स्पर्धेतील दुसरा क्रमांक चंदगडच्या साई नाट्यधारा मंडळाच्या हायब्रिड नाटकाला मिळाला। या नाटकाचे दिग्दर्शक परसू गावडे यांनी दिग्दर्शनासाठी दुसरा क्रमांक पटकावला, तर राजेश शिंदे यांना प्रकाश योजनेसाठी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं। संगीत दिग्दर्शनाचं दुसरं पारितोषिक हायब्रिड नाटकासाठी राणी लोहार यांनी पटकावलं, तर स्पर्धेतील तिसरा क्रमांक इचलकरंजीतील निष्पाप कलानिकेतन सेवा संस्थेच्या मी कुमार या नाटकाला मिळाला। तर या नाटकाचे दिग्दर्शक अभिजित फाटक यांना दिग्दर्शनाचं तिसरं पारितोषिक मिळालं। उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक प्रफुल्ल गवस आणि स्नेहल बंडगर यांना मिळालं, तर अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवलेल्यांमध्ये पार्थ घोरपडे, सुशांत करोशे, अमित कांबळे, सौरभ कदम, सुभाष टाकळीकर, राधिका शिंदे, श्रुती कांबळे, अनुराधा धामणे, अर्णवी उपराठे आणि अश्विनी कांबळे यांचा समावेश आहे। नेपथ्यासाठी ओंकार चौगुले यांना प्रथम क्रमांक, अग्निकाष्ठ नाटकासाठी शिवाजी पाटील यांना दुसरा क्रमांक, तर तू वेडा कुंभार नाटकासाठी दीपक अणेगिरीकर यांना तिसरा क्रमांक मिळाला। कोल्हापूर केंद्रावरील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुकुंद हिंगणे, गजानन कराळे आणि प्रतिभा पाटील यांनी काम पाहिलं। तीनही पारितोषिक प्राप्त नाटकं आता अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत।